पाठकुडा पंढूर घोटगे हा रस्ता महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य बजेट सन 2021-2022 अंतर्गत 3,60,00,000 रुपये मंजूर केलेल्या रस्त्याचं आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते डिकस इथं भूमिपूजन करत असताना कुडा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पुढारी आणि कार्यकर्ते यांनी धुडगूस घालत धक्काबुक्की केली असा आरोप आज डिकस इथल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला। यावेळी डिकस शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी डिकस इथं बॅनर लावत त्या भाजप कार्यकर्त्यांचा निषेध केलाय। यावेळी शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत काय म्हणालेत पाहूयात। दिनांक 22 डिसेंबर रोजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पंढूर घोटगे मठ रस्त्यावर 3,60,00,000 निधी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून 21-22च्या बजेटमध्ये मंजूर निधी असल्यामुळे आणि सदर निधी हे मिंदे सरकार आल्यानंतर त्याला स्टे देण्यात आली आणि सदर स्टे आमदार वैभव नाईक यांनी कोर्टामध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन ते उठवून हा निधी मंजूर करून आणलेला असताना आणि याचं टेंडर होऊन वर्क ऑर्डर मिळालेली असताना सुद्धा आम्ही या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम आखलेला असताना या ठिकाणी भाजपचे या ठिकाणचे 2-4 कार्यकर्ते आणि त्यांच्याबरोबर तालुक्यातील कार्यकर्ते या ठिकाणी येऊन या ठिकाणी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला। मात्र आम्ही सदर हे जे उद्घाटन होतं ते केलेलं होतं, त्या दिवशी आम्ही केलं। सदर उद्घाटन करत असताना आमदार वैभव नाईक यांनी त्यांनासुद्धा सांगितलं की हा निधी आपण कशा माध्यमातून आणलेला आहे, हा निधी कशा माध्यमातून मंजूर झालेला आहे। तरी पण कुठेतरी नेत्यांना खुश करण्यासाठी राणे समर्थक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन थोडासा धुडगूस घातला। हे असले भ्याड हल्ले आम्हाला काय नवीन नाही, आम्ही सुद्धा गेल्या 30 वर्षात असले हल्ले झेललेले आहोत। याही पुढे अनेक विकास कामं आहेत। बजेटच्या माध्यमातून 21-22मध्ये जवळजवळ 18 कोटीचा निधी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आलेला आहे। त्याचं आवळेगावमध्ये 2 रस्ते आहेत, डिगसमध्ये अजून एक रस्ता आहे, अजून काही रस्ते आहेत। सर्व ठिकाणी आम्ही यानंतर भूमिपूजन करणार आहोत। कोणाला तसे अडवायचंच असेल तर अडवून दाखवू देत, आम्ही सुद्धा शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर देऊ। आणि आमदार वैभव नाईक यांचा जो झंझावत आहे, खासदार विनायक राऊत यांचा झंझावत आहे, तो रोखण्याचं काम आज BJP धुडगूस घालून आखत आहेत। त्यांना आम्ही किंमत देत नाही आणि पुढच्या काळात त्यांनी असं करून दाखवावं एवढं आमचं त्याला चॅलेंज आहे। परंतु या डिगस गावामध्ये हा जो प्रकार त्यांनी केला त्या माध्यमातून आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते आज त्यांचा निषेध आम्ही सर्व कार्यकर्त्यांमार्फत करत आहोत आणि तसा बॅनर आम्ही या ठिकाणी लावलेला आहे। अमरसेन सावंत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमरसेन सावंत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वैभव नाईक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विनायक राऊत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। भ्याड हल्ला करणाऱ्या भाजपचा निषेध असो, निषेध असो। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा।